छत्रपती संभाजीनगर शहरात घडलेला एक धक्कादायक घटना सध्या चर्चेचा विषय बनली आहे। एका 5 महिन्याच्या गर्भवती महिलेवर तिच्या सासऱ्याच्या लोकांनी जबरदस्ती गर्भपात केल्याचा आरोप समोर आला आहे। कारण एवढंच की त्या महिलेच्या पोटात तिसऱ्यांदाही मुलगी असल्याचं सांगितलं गेलं। या प्रकरणामुळे समाजात संताप व्यक्त केला जात आहे। ही घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील नारेगाव परिसरातील बलूच गल्ली येथे 6 मार्च रोजी घडल्याची माहिती समोर आली आहे। पीडित महिला त्यावेळी 5 महिन्याची गर्भवती होती। तिच्या तक्रारीनुसार तिला आधीच 2 मुली आहेत। त्यावेळी कुटुंबियांना यावेळी मुलगा होईल अशी अपेक्षा होती, पण जेव्हा कळालं की तिच्या पोटात पुन्हा मुलगी आहे तेव्हा तिच्यावर दबाव टाकण्यास सुरुवात झाली। महिलेच्या म्हणण्यानुसार आरोपींनी बेकायदेशीर पद्धतीने गर्भातील बाळाचे लिंग तपासले। भारतात अशा प्रकारची लिंग तपासणी करणे कायद्याने पूर्णपणे बंद आहे। तरी आरोप असा आहे की पोटात मुलगी असल्याचे समजल्यानंतर कुटुंबियांनी तिला गर्भपात करण्यासाठी भाग पाडण्याचा प्रयत्न केला। पीडित महिलांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की आरोपींनी तिला जबरदस्ती गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घातल्या। इतकंच नाही तर तिच्या पोटात दाब देऊन गर्भपात करण्याचाही प्रयत्न केला। या सगळ्या प्रकरणामुळे तिची प्रकृती अचानक बिघडली। ती अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत होती। अशा परिस्थितीत तिने धाडस करून आपल्या वडिलांना फोन करून मदत मागितली। मुलीचा फोन आल्यानंतर तिच्या वडिलांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला। माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई केली। या घटनास्थळी पोहोचले। पोलिसांनी त्या महिलेला त्या ठिकाणाहून बाहेर काढून सुरक्षित केले आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले। सध्या तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेचा तपास सध्या MIDC सिडको पोलीस स्टेशन येथे सुरू आहे। पोलिसांनी या प्रकरणात एकूण 7 जणांवर गुन्हा दाखल केला आहे। या सर्वांविरोधात गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत आणि पोलीस पुढील तपास करत आहेत। भारतातील गर्भातील बाळाचे लिंग तपासणे किंवा त्यावर आधारित गर्भपात करणे हा गंभीर गुन्हा मानला जातो। यासाठी देशात कठोर कायदा लागू आहे, ज्याला प्री कन्सेप्शन प्रेनेटल डायग्नोसिस टेक्निक्स ऍक्ट म्हणजेच PCPND कायदा असे म्हणतात। या कायद्याअंतर्गत दोषी आढळल्यास संबंधित व्यक्तींना तुरुंगवास आणि मोठा दंड अशी शिक्षा होऊ शकते। संभाजीनगरमध्ये घडलेली ही घटना समाजातील एका गंभीर मानसिकतेकडे लक्ष वेधते। आज भारताने विज्ञान, तंत्रज्ञान आणि शिक्षण या क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे। मुली आज डॉक्टर, अभियंते, अधिकारी आणि अंतराळवीर देखील बनत आहेत। तरी काही ठिकाणी मुलगा आणि मुलगी यांच्यात भेदभाव अजूनही संपलेला नाही। अनेक सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते मुलगा हवा या मानसिकतेमुळेच अशा घटना घडतात, पण वास्तव पाहिलं तर मुलगी आज प्रत्येक क्षेत्रात आपलं नाव कमवत आहे आणि समाजाच्या प्रगतीमध्ये मोठं योगदान देत आहे। त्यामुळे मुलगी जन्माला येणे ही लाजेची गोष्ट नसून अभिमानाची गोष्ट आहे, असा संदेश समाजात पोहोचायची गरज आहे। या प्रकरणात पोलिसांचा तपास सध्या सुरू आहे। पुढील चौकशीत नेमकी काय घडलं आणि कोणाची किती जबाबदारी आहे हे स्पष्ट होणार आहे। दोषींवर कायदेशीर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेली घटना अनेकांना विचार करायला भाग पाडते, कारण एका आईला तिच्या पोटातील बाळासाठी संघर्ष करावा लागला। हीच गोष्ट समाजासाठी चिंताजनक आहे। शेवटी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, मुलगा असो किंवा मुलगी दोघेही समान आहेत। समाजाच्या प्रगतीसाठी दोघांचाही तितकाच महत्त्वाचा वाटा आहे। त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी समाजांनी पुढे येण्याची गरज आहे। प्रत्यक्षात भारतात यासाठी कडक कायदा लागू आहे। प्री कन्सेप्शन आणि प्रेनेटल डायग्नोसिस टेक्नॉलॉजी ऍक्ट या कायद्यानुसार कोणत्याही डॉक्टर किंवा सोनोग्राफी सेंटर गर्भातील बाळाचं लिंग सांगू शकत नाही। जर कोणी असं करताना आढळलं तर त्या डॉक्टरवर गुन्हा दाखल होऊ शकतो, त्याचा वैद्यकीय परवाना रद्द होऊ शकतो आणि त्याला तुरुंगवासही होऊ शकतो। सरकार वेळोवेळी सोनोग्राफी सेंटर आणि हॉस्पिटलची तपासणी करत असते। काही ठिकाणी बेकायदेशीर लिंग तपासणी आढळल्यास क्लिनिक सीलही करण्यात येतात। मात्र अनेक वेळा हे प्रकार गुप्तपणे केले जातात आणि त्यांचे पुरावे मिळणं कठीण असते। काही प्रकरणांमध्ये कुटुंबातील लोक यात सहभागी असल्यामुळे तक्रार उशिरा होते किंवा होतच नाही। त्यामुळे पोलीस आणि प्रशासनाला कारवाई करण्यासाठी वेळ लागतो। म्हणून अशा घटनांना पूर्णपणे थांबवण्यासाठी केवळ सरकारची कारवाई पुरेशी नसते, तर समाजाची मानसिकता बदलणंही तितकंच महत्त्वाचं असतं। मुलगा आणि मुलगी यांच्यात भेदभाव न करता दोघांनाही समान मान देणं हीच या समस्येची खरी उपयोजना आहे। तर बस आजच्यासाठी एवढंच। जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनला पण दाबा, कारण असे चांगले व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत जाऊ। आणि पाहत राहा फक्त कसं काय।